नाहीतर जेवेपर्यंत संध्याकाळ होऊन जायची. चालेल, आता आपण एक काम करू, सगळे कामाशी वाटून घेऊयात काय. मी कणिक मळून घेते आणि मग पुऱ्या करते. हा, आणि मी तुम्हाला जे काय पाहिजे ना ते चिरून आणि खिसून देते. तुम्ही फक्त उचला आणि फोडणी घाला. हा, मी ना कुरड्या तळायला घेते. आणि दादा, आपल्याकडे काकड्या तर असतीलच ना? मस्तपैकी दही कोशिंबीर करते. आणि मसाले भात तर असेलच ना? नाही का जिरा राईस करू? नाही म्हणजे तुम्ही सांगा तुम्हाला काय आवडतं. आणि ते सुक्या भाज्यांमध्ये पण ते. एक मिनिट इथं बस. बस इथं. कुणी सांगितलं तुला काम करायला का? तू काम आज अजिबात करायचं नाही आज. हा, तू फक्त आराम करायचंय. काम बिम करायचं तर राहिलंच बाजूला, तुला जास्त आंबे पण खाता यायचे नाहीत. हा, अगं आंबे उष्ण असतात, अशा अवस्थेत चांगलं नसतं. दादा. अगं पण आत्या, मी तेजू आणि धनुसाठी चाललेत आंबे, आणि तिनंच खाल्लं नाही तर मग कसं काय? अरे पण बरं ठीक आहे, खा थोडेसे, फक्त त्याच्याबरोबर वेलची पण खा. हा, म्हणजे आंबे बाधणार नाहीत. चला आपण सगळे मिळून स्वयंपाक करूया. चला. नाही अजिबात नाही. स्वयंपाक आहे ना आम्हालाच करू दे. काय ते जेवण खाण्याजोग पण असायला पाहिजे की नाही? वहिनी, तुम्ही काय आम्हाला हलक्यात घ्यायला लागला का काय? काका सांगा ना आपल्या स्वयंपाकाबद्दल. अहो काका यायला, अहो वहिनी तुम्हाला सांगतो, आम्ही एकदा जेवण करायला पेटलो ना, ते चूल गॅस जाळ काय पेटवायची गरजच लागत नाही. हे काजू जास्त होते, पेटवावं लागेल. जास्त होते असू द्या. नाहीतर वेळ आणि आजची काय होईना सगळ्यांनी मिळून करायची. आज फक्त तात्या, डॅडी आणि तेजू एवढंच आराम करतील. बाकी सगळ्यांनी जो मला कामाला लागायचं. काय? चला चला चला. आणि मी तू पण सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांनी. कळतं काय? चला हात लावा. कशी आहेस ग? शाले, तुला नाही माझा राग आला? मी राग धरून काय करू ग? परिस्थितीने जो काय तुझ्यावर राग धरलाय तेवढा वास आहे की, पण हे सगळं नक्की बदलल. तू धीर सोडू नकोस. आतापर्यंत धीर धरूनच होते. अगं, माझी लेकरं माझ्या डोळ्यासमोर असते आणि मी त्यांना मिठी मारू शकत नाही, त्यांना जवळ घेऊ शकत नाही ना, तेव्हा धीर सुटतो बघ माझा. त्यांच्या नजरेतला तो राग, द्वेष, काळजाला घर पाडतात ग माझ्या. नाही सण, कळतंय ग, मला सगळं कळतंय. पण वहिनी, हे सगळं लवकरच बदलल. विश्वास ठेव. आता कशावर बी विश्वास नाही बघ माझा. मला नाही वाटत काय बदलेल. बडीशोप दे. वा वा वा, दुपारचं असं जेवण म्हणजे स्वर्गच की हो. आता आम्हाला पुढचे 2 तास तरी काय मुली उठवू नका, आम्ही हितच पडणार आता. डॅडी नाही, अजिबात नाही. आज तुम्ही किती बी जेवला असला ना तरी आज झोपायला परवानगी कोणालाच नाही. एवढे सगळेजण कशाला जमलेत? मी आपल्याला ना एक महत्वाचं काम करायचंय. जावई बापू, आता काम करणं जमणार आहे का? एवढं जेवण केल्यावर काम करणं तर राहिलं दूर, आम्हाला हितनं उठणं बी अवघड झाले. आता आमच्यासाठी झोपण्यापेक्षा दुसरं कुठलं मोठं काम असू शकत नाही. डॅडी अजिबात नाही. आपल्याला एक महत्वाचं काम करायचं म्हणजे करायचंय. तुमच्या सगळ्यांसाठी आहे ना एक बघू काय म्हणतात का ते, सगळ्यांसाठी काय सरप्राईज. हा, ते आहे सगळ्यांसाठी. बघू रेडी? रेडी. बघू.
काजू काजू कमान काजू कमान बायको अंपायर आहे मी आणि हे माझं काम आहे. तुम्ही आउट झालात. काळजी करू नका चिरंजीव, आम्ही आहोत ना. डॅडी आपल्या इज्जतीचा प्रश्न आहे. आता तुम्हालाच रन काढायचे. ओव्हर कुणाची ये डॅडी पण काय यार ओव्हर आहे अजून. आता तुमच्या हातात आहे बॉल द्या. बघा. राजू मागे जा जरा मागे जा मागो